नमस्कार मंडळी. आपण आजच्या विषयाचं शीर्षक दिलाय गतजन्म ते शतजन्म असं शीर्षक दिलंय. म्हणजे आपल्याला गतजन्माची कुंडली मांडायची, त्यासाठी मात्र गतजन्मीच्या दृष्टीने हा जन्म हा पुनर्जन्म आहे, पुढचा जन्म आहे. ह्या जन्मीची कुंडली आपल्याकडे समोर असते, कॅल्क्युलेट केलेली असते. तर आता आपण बघूया की ही प्रक्रिया काय आहे. आता जातकाची जी लग्न कुंडली तुमच्या समोर ती असते कर्म कुंडली. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये जी ग्रहस्थिती दिसते ते निर्गुणाचे किंवा निर्गुण तरंगांचे धागेदोरे संभाव्यता असतात. ती निर्गुण असते पत्रिका. त्याला त्या लग्न कुंडलीला आपण कर्म कुंडली असं का संबोधतो, तर तुमच्या कर्माने ती ऍक्टिव्हेट करायची असते. अभ्यास करायचा आणि कुठलं कर्म करावं, संचितातलं कुठलं फळ आता स्टिम्युलेट करावं, वापरावं, कार्यान्वित करावं, याचा अर्थ आज तुम्ही जी कुंडली बघता ती कर्मकुंडली आहे. ती कर्मकुंडली आहे तुमची आणि ती तुम्ही स्टिम्युलेट करत असता. आता ही मिळते कशी, ही कर्मकुंडली मिळते कशी, तर गतजन्मी जे तुम्ही कर्म केलाय, बरोबर, त्याच्यानंतर गतजन्मी ज्या तुमच्या इच्छा, आकांक्षा, वासना होत्या, त्या त्या जन्मी कर्म करून तुम्ही प्रयत्न केला त्या पूर्ण करायच्या. त्या अपूर्ण राहिल्या तर काय होतं, त्या अपूर्ण वासना आहेत, त्या वासना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जन्म घेता. आत्ताचा जो आत्ताचा जन्म आहे तो घेता. होतं असं की गतजन्मी तुम्ही जे कर्म केलाय, ज्या वासना, इच्छा, आकांक्षा बाळगलेत, त्याचा जेव्हा गतजन्मी शेवट होतो त्या मृत्यूदिनी, त्यानंतर तीन गोष्टी बाहेर पडतात. एक म्हणजे आत्मतत्व, त्याला जोडलेलं ज्ञानकोश किंवा प्रज्ञामय कोश आणि मनोमय कोश. हे लक्षात ठेवा की आत्मा मृत्यूनंतर गतजन्मीचं सांगतोय. मृत्यूच्या नंतर जेव्हा आत्मतत्व, मनोमय कोश आणि ज्ञानमय कोश या दोन आवरणांच्या सहित बाहेर येतं, ते चित्रगुप्त ह्या शक्तीच्या समोर उभं राहतं. आणि चित्रगुप्ताला एक आश्वासन, तो कोश, तीन कोश आश्वासन देत असतात की मला अशा अशा स्वरूपाचा जन्म, अशा अशा स्वरूपाचं वर्तन करण्याची क्षमता तू दे. कारण अपूर्ण इच्छा पूर्ण करून अपूर्ण जी कर्ज राहिले फेडायची, म्हणजे जे पाप केलंय ते कर्मातलं पाप फेडण्याची तू क्षमता आणि संधी दे, अशी मागणी करून त्याला पुढचा जन्म म्हणजे जो आत्ताचा तो मिळत असतो. आता अपूर्ण इच्छा, अपूर्ण वासना गतजन्मीच्या, हे तुमचं ह्या जन्मीच्या जन्माचं कारण आहे नक्की. म्हणून आपण जेव्हा गतजन्मीची कुंडली मांडतो तेव्हा मनोमय कोशाचा संदर्भ घेऊन एक फॉर्म्युला तयार केला मी. मनोमय कोश की जो तुम्हाला गणिती की अमुक ग्रहस्थिती बघा, आत्ताच्या पत्रिकेतली बघितली की तो जो तुमची मागणी आहे, चित्रगुप्तासमोर तुम्ही मागणी केली, ही जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक कुटुंब, आवश्यक सामाजिक आर्थिक परिस्थिती, आवश्यक देहधारणा म्हणजे जिनेटिकल स्ट्रक्चर, आवश्यक देहधारणा तुम्ही करून जन्माला येता. आणि हे तुमची मागणी पूर्ण करण्याचं प्रतिबिंब की तुम्ही जिनेटिकली किंवा तुमच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक बॅकग्राऊंड नुसार आता त्या संधी आणि क्षमता मिळवायला हा जन्म घेतलाय, अशी ती पहिली लग्न कुंडली आपल्या समोर येते. म्हणून त्याला कर्मकुंडली म्हणायचं, कारण आपल्या इच्छेनुसार तो जन्म, ती ग्रहस्थिती मिळाली आहे. आता ते लक्षात ठेवून गतजन्मीचे भाग लक्षात घेऊन आपण ती वापरायची, कर्म करायचं आहे. मग पहिला भाग असा शोधला, अशी सूत्र शोधली, ही शोधलेली सूत्र आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही माझा गतजन्मीच्या कुंडलीचा क्लास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही ते सूत्र कळणार नाही.
की ह्या जन्मीचा एक घटक पत्रिकेतला असा बघा की जो मनोमय कोशाच्या अपूर्ण इच्छांचं प्रतिनिधित्व करतो, स्वच्छ शब्दात गणिती. त्यानंतर काय होतं, तो ह्या जन्मीचा जो संचय आहे तो नवम स्थानावरनं बघितला जातो. ह्या जन्मीचा दशम स्थानावरनं कर्म बघितलं जातं, कर्म. त्याच्यानंतर लाभस्थानावरनं कर्मापैकी कशाचं फळ भोगलं, क्रिया माणकी झालं भोगून, ते कर्म केलं फळ मिळालं, लाभस्थान म्हणून त्याला फळाचं स्थान म्हणतात. आणि व्ययस्थानाकडे गेलात की ती गोष्ट संचितामध्ये जमा होते. म्हणून गतजन्मीच्या कुंडली जेव्हा तुम्हाला धागेदोरे शोधायचे असतात तेव्हा नवम, दशम, एकादश आणि व्यय फार महत्वाचे असतात. त्याचं प्रतिबिंब ज्या समोरच्या स्थानात त्या प्रतिबिंबावरनं तुम्हाला स्पष्ट कळतं की गतजन्मीचं हे कर्म या जन्मी अशा अशा स्वरूपात त्या माणसाला त्रास देत आहे किंवा मोठ्या प्रमाणात फायदा देत आहे. गेल्या वेळच्या क्लासला गेल्या वेळचा जो क्लास झाला 65 जण होते. गतजन्म कुंडली क्लास झाला एक. त्यात मी 6 सोडवल्या. त्या साईच्या साई पत्रिकांची मूळ पत्रिका तुम्हाला छापून स्क्रीनवर दाखवली. ती सूत्र सांगितली की असं कॅल्क्युलेशन करा, बरोबर. मनोमय कोशाचं काय करा, गतजन्मीच्या वासना म्हणजे व्ययस्थान, त्यातून तुम्ही प्रकट झालात, जन्म झाला ना तुमचा, प्रकट झालात म्हणजे काय, देहधारणा म्हणजे लग्नस्थानाकडे आलात तुम्ही, व्ययस्थानाकडून लग्नस्थानाकडे आलात, हा जन्म झाला. आता हे सांगताना देहधारण कोण करतं त्याचाही अंदाज दिला. दुसरं सूत्र, त्याच्यानंतर ह्यांचं मिश्रण कसं होतं, म्हणजे मनोमय कोश आणि अन्नमय कोश. फरक लक्षात ठेवा काय, गतजन्मीचा मनोमय कोश त्यातल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी विशिष्ट देहधारणा करतो. म्हणून देहधारणा होण्याची जी प्रक्रिया, लग्न स्थान आहे ना देहधारणा म्हणजे, तो मुद्दा ते सूत्र विकसित केलं. या 2 सूत्रांची गुंफण केली आणि तुम्हाला इतकं सोपं सूत्र करून सांगितलं की ह्या ग्रहामध्ये हा ग्रह किंवा या बिंदूमध्ये हा बिंदू मिळवून असे केले की गतजन्मीच्या कुंडलीची तारीख, वेळ आणि स्थळ, स्थळ तो तुम्ही आत्ताच घ्यायचं असतं, तारीख आणि वेळ तुम्हाला समोर ती लोड करून जेव्हा तुम्ही पत्रिका छापतात त्याला म्हणायचं गतजन्मीची कुंडली. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला विशद केलं की तुम्ही ऍक्टिव्हेट करायचं ह्या कुंडलीवरून. त्याच्यात गतजन्मीचे जर संचिताचे दोष तुम्हाला कळले तर तुम्हाला उत्तर मिळतं की असं गतजन्मीच्या कुंडलीत आहे. अगदी सोपं कळालं अगदी. ती राशी, तो ग्रह, ते स्थान गतजन्मीच्या कुंडलीत तुम्हाला बरोबर सांगतं की असं केलं होतं त्याचं हे फळ आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की गतजन्मीच्या संचित दोषाचं फळ फिजिकली जसे तसं ह्या जन्मी प्रतिबिंबित होत नाही. म्हणून मी आज एक वाक्य असं लिहिलं आहे की ते फिजिक्स प्रमाणे ऑपरेट होत नाही, जडाच्या नियमानुसार जडाच्या ऑपरेट होत नाही, ते क्वांटम फिजिक्सच्या नियमाने ऑपरेट होतं. मग हा क्वांटम फिजिक्सचा नियम काय आहे तो लक्षात घ्या, कारण मी संशोधनात क्वांटम फिजिक्सचा हा नियम वापरलाय. क्वांटम फिजिक्स असं सांगतं की जड गोष्टी घडतात, माणसं घडवतात, जडाचे घटक त्यात अंतर्भूत असतात, हे तर सत्य आहे. आपल्याही जीवनात घटना घडतात, म्हणजे काय, आपणच काही कर्म करतो, आपणच जड घटक वापरतो, आपणच निर्णय घेतो, आपणच बुद्धी वापरतो, आपणच करतो. परंतु क्वांटम फिजिक्स आणि फिजिक्स मध्ये असा फरक आहे की क्वांटम फिजिक्स असं सांगतं की जो माणूस ते करतोय त्याचा मनोमय कोश महत्वाची भूमिका पार पाडतं. म्हणजेच पूर्वसंचित, संचितातले दोष किंवा फायदे, संचितातलं चांगलेपण हे त्याला महत्वाचा रोल प्ले करतं. कारण नियम काय की द ऑब्झर्वर प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द थिंग्स टू बी ऑब्झर्व्ड. क्वांटम फिजिक्सचा नियम काय आहे, दिसताय ते दिसताय, त्याला काय आमची हरकत नाही, ते फिजिक्स झालं.
अणुरेणूंचं शास्त्र झालं. तो काय म्हणतो की तुम्ही बघताय, तुम्ही त्याकडे कसं बघता, तुमच्या मनात काय भावना होती, ते करताना तुमची मनोधारणा काय होती, याला कर्म सिद्धांतामध्ये महत्व आहे. आणि क्वांटम फिजिक्सचं वाक्य असं आहे की द ऑब्झर्वर प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द थिंग्स टू बी ऑब्झर्व. आता याचा अर्थ असा झाला की गतजन्मीचा मनोमय कोश, मी मगाशी एक सूत्र सांगितलं, तो देहधारणा का करतो सूत्र सांगितलं, त्यांची मांडणी करून आपल्याला ती वेळ कळते. कारण स्पष्ट लग्नच कळतं मुळात, तर स्पष्ट लग्न अमुक दिवशी कधी आलं ती वेळ कळते आपल्याला. सॉफ्टवेअर मध्ये एक असं ऑप्शन असतो, त्याला आपण रिव्हर्स लग्न असं म्हणतो. बहुतेक सॉफ्टवेअर मध्ये ते उपलब्ध आहे. करतो काय आपण की गतजन्मीचा मनोमय कोश, त्यातल्या अपूर्ण इच्छा, चित्रगुप्ताकडे केलेली मागणी आणि त्यानुसार ह्या जन्मीची देहधारणा कशी होते ते लक्षात ठेवा. की संपूर्ण देह म्हणजे डीएनए, मेडिकल सायन्स मध्ये त्याला म्हणतात माती. आपण ज्या मातीचे बनलोय ती माती म्हणजे डीएनए. यातले हा जो डीएनए आहे तो म्हणजे राशी चक्राचे 360 अंश. पण 360 चे 360 अंश आपण वापरू शकत नाही. मानवी देहातले सगळे डीएनए अजिबात ऑपरेट होत नाही. मग ऑपरेट काय होतं, तर पत्रिकेच्या ज्या बिंदूंवर ग्रह असतात, म्हणजे 12 बिंदू झाले, आणि मी पूर्वी ज्योतिष बिंदू असं शिकवले, ते 9 आहे. म्हणजे 21 पॉइंट 360 अंशाचं राशीचक्र आहे, त्यातले 21 पॉइंट असतात 21, ते ऑपरेट होत असतात. मग मेडिकल सायन्स तुम्हाला असं सांगतं की संपूर्ण डीएनए पैकी फक्त 2% गोष्टी या जीन्स म्हणजे ऑपरेटिव्ह डीएनए असतो. तो डीएनए की जो कार्यान्वित झाला, कुणी केला कार्यान्वित? कर्मचक्राने. गतजन्मी कर्मचक्रानेच ह्या जन्मी सुद्धा पत्रिका आपण वापरणार आहोत, ऍक्टिव्हेट करणार आहोत, ग्रहबिंदू वापरणार आहोत, ज्योतिष बिंदू वापरणार आहोत. हे ऍक्टिव्हेट होतात ते तुमच्या जीन्स, ते जीन्स झाले, पत्रिकेतले जीन्स झाले. हे जिनेटिकल स्ट्रक्चर आहे. हे काही जीन्स म्हणजे ग्रह असतात ते बिंदू स्वतःहून पटकन ऑपरेट होतात. तर काही ज्योतिष बिंदू, काही ग्रह बिंदू, जसं तुम्हाला माहिती की मांदी नावाचा ग्रह लिहिला जातो, गुलिका नावाचा ग्रह पत्रिकेत लिहिता येतो, भाग्यसह लिहिता येते. हे ग्रह नाहीये पण बिंदू आहेत. आणि शिवाय मी शोधलेले 9 बिंदू, एवढे बिंदू ऍक्टिव्हेट होताना ग्रहबिंदू नक्की ऑपरेट होतात. किंबहुना ह्या जन्मीचं कर्मचक्र, कर्म स्वातंत्र्य तुम्हाला आहे. ह्या जन्मीचं कर्मचक्र ऑपरेट करताना कुठल्या बिंदूशी, कुठल्या स्थानाशी, कुठल्या राशीच्या अंशाशी तो ग्रह आहे, तो कसा ऑपरेट करायचा, कसा ऑपरेट होईल, याचं उत्तम जाणकारी गतजन्म कुंडली तुम्हाला देते. की असं केलंयस म्हणून तो ग्रह तिथे बसलाय, तो अशा अशा पद्धतीने तुला अनुकूल करता येईल, किंवा अशा अशा पद्धतीने संचित दोषाचं निवारण करता येईल, अशी सुंदर कल्पना ते गतजन्म कुंडली तुम्हाला देत असते. आता हे जे बिंदू ऑपरेट होतात त्याला काही जे बिंदू जीन्स, आपण ज्याला मेडिकली जेनेटिक्स म्हणतो, ते जीन्स काही नंतर ऑपरेट होतात. उदाहरणार्थ एखादी मुलगी काय मुलगा काय वयात येणे, हा जो जीन आहे, ग्रोथ हार्मोन्स, तो जो जीन आहे तो जन्माच्या दिवशी नसतो ऑपरेट होत, तो 8व्या वर्षी सुरुवात होते, मग 10व्या 12व्या 15व्या वर्षी ते ऑपरेट व्हायला लागतात. हे जे जीन्स आहेत की जे कालांतराने टाइम टेबलानुसार नंतर ऑपरेट होतात, त्याला म्हणायचं पत्रिकेतले दृष्टी, किंवा मेडिकल सायन्स प्रमाणे म्हणायचं बाह्य घटकांचा प्रभाव. कर्म माणूस करतो त्यातही तो बाह्य घटक, जड घटक नक्की वापरतो. तुम्ही उपाय सांगता, रत्न वापरायला सांगता,
उपासना सांगता, प्रतीक सांगता, झाडं, फुलं, फळं, प्राण्यांना खाऊ घाला असे उपाय सांगतात. जड घटक आहेत ना, तर जड घटक आहेत ना, त्यांचा बाह्य घटकांचा परिणाम होतो. त्याला आपल्या शास्त्रामध्ये ऍडव्हान्स एपिजिनेटिक्स, कुठले जीन कधी ऑपरेट होतील किंवा ऑपरेट होणारच नाही यासाठी बाह्य परिस्थिती जबाबदार असते, त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. ज्योतिषशास्त्रामध्ये दृष्टियोग हे एपिजेनेटिक्सचे प्रकार आहे. पण आपण तर सरळ स्वच्छ शब्दात मनोमय कोशाचा फॉर्म्युला शोधला, देहधारणेचा फॉर्म्युला शोधला, त्यांचं गुणाकार मिश्रण केलं, मिश्रणातनं स्पष्ट लग्न तुम्हाला समोर गणिती हिशोबाने, अतिशय सोप्या गणिती हिशोबाने, म्हणजे गेल्या वेळेला ज्यांनी माझा क्लास केला गेल्या वेळेला त्यातल्या 65च्या 65 जणांना ती पत्रिका सहजासहजी बनवता येते. इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा अर्थ लावणे हा एक भाग शिल्लक आहे. गणिती भाग अतिशय सोपा आहे. बरं, ते स्पष्ट लग्न कळलं, रिव्हर्स लग्नाचा फॉर्म्युला सॉफ्टवेअर मधला वापरला की तुम्हाला ती जन्माची गतजन्मीच्या कुंडलीतली जन्म वेळ दिसते समोर, जन्मतारीख म्हणजे गतजन्मीची. आता तुम्हाला ना एकसारखं असं वाटेल की गतजन्मीची कुंडली बनवायची, तर ती केव्हाची बनते? एक लक्षात ठेवा, गतजन्मीच्या अपूर्ण वासनांचं कोडिफिकेशन होतं, कोडिफिकेशन, आणि ते ज्या स्पर्म आणि ओव्हम मध्ये लोडेड असतं, तो स्पर्म आणि ओव्हम एकत्र आले की हा जन्म होतो. म्हणजे आपण गतजन्मीची कुंडली बनवतो, म्हणजे ह्या जन्मासाठी जे गर्भधारणा झाली त्या दिवसाची कुंडली बनवतो. कारण जन्मोजन्मीचं कर्म आहे त्यात गतजन्मीची, याचा अर्थ खऱ्या अर्थाने गतजन्म झाला तो दिवस का, त्याची गरज नाही. कारण कर्माचा गोषवारा ह्या जन्मात गर्भधारणेच्या दिवशी त्या क्षणी तो ऑपरेट होतो. गतजन्म फिजिकली केव्हा झाला, गतजन्मी मृत्यू केव्हा झाला याला आपल्याला महत्व नाही. गतजन्मीच्या कर्माचा गोषवारा ह्या जन्मी गर्भधारणा कुठल्या दिवशी कुठल्या वेळी झाली त्यावेळची कुंडली ही गतजन्म कुंडली असते. ती सर्व पूर्व कर्माचं, सर्व, फक्त एका जन्माचं नाही, सर्व पूर्व कर्माचं गोषवारा प्रतिबिंब त्या कुंडलीत दाखवते आणि सांगते की हे केलंस तर संचित दोष दूर होईल. आणि तो काही वेळा फार महत्वाचं असतं, नेहमी मांडायला लागते काही पत्रिका नाही, पण तो दोष दूर होणं अतिशय महत्वाचं असतं. पण पाहण्या अशा पत्रिका नक्की येतात की ज्याचा उलगडाच तुम्हाला होत नाही. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. गेल्या वेळच्या त्या क्लासला 6 पत्रिका मी मांडल्या परिपूर्ण, लग्न कुंडली फॉर्म्युला, तो फॉर्म्युला वापरून काढलेली गतजन्म कुंडली, गतजन्म कुंडलीचं विश्लेषण आणि सांगणं की ह्या कुंडलीत त्यामुळे असं झालं. एका बाईच्या बाबतीत गुडघ्याच्या अतिसामान्य त्रासापासून उत्तम ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन सुद्धा ते अतिसामान्य गुडघ्याचा त्रास इतका बळावला, इतकी कॉम्प्लिकेशन्स वाढली की कालांतराने 4 ऑपरेशन त्यांनी करून सुद्धा कालांतराने मांडीपासून तो पाय कापावा लागला. ही कुंडली त्या व्यक्तीची मी एक साधारणपणे 7-8 महिन्यापूर्वी प्रत्यक्ष पाहिली. तिची तक्रार प्रत्यक्ष माहिती आहे, ती आजही आपण तिचा फीडबॅक घेऊ शकतो. तर प्रत्यक्ष कुंडली मांडली आणि त्यात असं दाखवून दिलं की गतजन्मीची ही ग्रहस्थिती, हे कार्य, हे कर्म तिला आत्ता त्रासदायक ठरलाय, म्हणून अतर्क्य की त्या पत्रिकेत वाटूच शकत नाही की असं काय झालं, त्याचं उत्तर ती देते. अशा 6 पत्रिका मांडल्या की ज्या फक्त लग्न कुंडली बघून तुम्ही ओळखूच शकत नाही, तुम्हाला कळूच शकत नाही की असं का झालं. जेव्हा अतर्क्य घटना घडतात, चांगल्या किंवा वाईट अतर्क्य घटना घडतात, तेव्हा गतजन्म कुंडली उत्तम मार्गदर्शन देते. त्याचं विश्लेषण करताना गतजन्मीच्या कुंडलीचं 9, 10,
11 आणि 12 या स्थानातली त्या जन्मीची ग्रहस्थिती फार महत्वाची ठरते. एक गोष्ट नक्की आहे बघा, दशमस्थान आत्ताच्या कुंडलीतलं कर्मस्थान, गतजन्मीच्या कुंडलीतलं दशमस्थान तेही कर्मस्थान. मग गतजन्मीचा कर्मदोष आहे, संचित दोष म्हणजे, नाही का? तर कर्मदोष आहे म्हणून 9 का तर संचित, की तू काय घेऊन आला होतास गतजन्मी. 10 म्हणजे कर्म, 11 म्हणजे ती त्यातली कुठली फेडून झाली, कुठली भोगून झाली, आणि उरली कुठली ते वेळ असतात. ही 4 स्थानं आहेत ना, ती फार महत्वाची आहेत. त्यातल्या ग्रहस्थिती बघून तुम्हाला सहज सांगता येतं की हा दोष निर्माण झालाय, तो अमुक कर. व्यावहारिक उपाय सांगता येतात. दानधर्माचे सोपे सोपे दानधर्माचे उपाय सांगता येतात. प्रतिकात्मक उपाय सांगता येतात. आणि तो तर्क मी तुम्हाला पत्रिकांचं विश्लेषण सांगतो की असं करायला हवं, करायला पाहिजे. सॉल्व्ह झालेल्या केसेसही मांडले की असं सांगितलं, त्यांनी केलं, अमुक गोष्ट घडली. मग आपण सांगतो काय विश्लेषण करताना, एक मुद्दा आपण असं सांगतो गतजन्म कुंडली बनवून, की गतजन्मी तुझं नावातलं पहिलं अक्षर काय होतं ते सांगतो आपण. तुम्ही म्हणाल काय उपयोग त्याचा, असेल ना गतजन्मी, या जन्मी सुद्धा त्या अक्षराची माणसं त्याला मदत करतात, किंवा ते अक्षराची नावं त्याला आवडतात. दुसरं आपण सांगतो, गतजन्मी हा माणूस कुठल्या कार्यक्षेत्रात होता, तर ती गोष्ट, ते कार्यक्षेत्र त्याला खुणावत असतं. पण एक तर तो यशस्वी झालाय गतजन्मी म्हणून, किंवा कदाचित यशस्वी फारसा नाही झाला, तर अपूर्ण इच्छा यशस्वी होण्याची घेऊन तो जन्माला आलाय म्हणून. त्यामुळे त्याला सांगायचं की हा एक व्यवसाय असा आहे की जो तुला सहजासहजी जमेल, असं आपण त्याला सांगायचं असतं. हे दुसरी गोष्ट सांगतो. तिसरी गोष्ट सांगतो की गतजन्मी तू काय असा दोष केलायस की ज्याचं शासन तुला आज ना उद्या भोगावं लागेल. मग आज ना उद्या त्रास झालेला नाही ना तुला, मग आजच तो उपाय कर आणि संचित दोष निवारण कर. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट आपण अशी त्याला सांगू शकतो की इन जनरल तुला असं वाटतं की तुझी पत्रिका आत्ताची दिसते चांगली, उच्च ग्रह आहेत, बलवान ग्रह आहेत, चांगल्या राशीत आहेत, पण प्रत्यक्ष फळ मिळत नाही. तर ही आडकाठी नेमकी कशामुळे येते? प्रत्येक वेळी तो दोष असतो मोठा असं नाही, कर्मदोष शोधावाच लागतो, पण आडकाठी कुठे येते? मग तू कुठल्या देवतेची उपासना कर, कुठलं अक्षर म्हण, मी स्वतः अक्षरही सांगतो म्हणायला त्यांना, कुठला धातू जवळ बाळगून काम केलं असतं तुला करता येईल. हे गतजन्मीचे धागेदोरे सुद्धा त्या कुंडलीला आत्ताच्या जोडता येतात, ते आपण त्यांना सांगतो. आणि हे सगळा गोष्वारा सांगून झाला की या दोन्ही कुंडल्यांच्या आधारे आयुष्यात केव्हाही, ही जी कुंडली आत्ताची, त्याच्यात तर आपण 9 घटकांच्या कार्यशाळाच घेतल्या, सगळ्याच्या सगळे कंगोरे आपण तपशीलवार हाताळले. बरं, कोणाला वाटलं की आता शिकूया, तर सगळ्याच्या क्लिप, सगळ्याच्या PDF तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामुळे तोही काही प्रश्न नाही. 9 कंगोरे पत्रिकेतले अभ्यासून ही कुंडली म्हणजे सध्याची विद्यमान लग्न कुंडली आपण परिपूर्ण अभ्यासली. त्याच्यावरनं संशोधन करून करायला लागलाय, लक्षात ठेवा. तर हे सगळं कॉम्बिनेशन करून आपल्याला अगदी व्यवस्थित त्याचा आढावा घेता येतो. बरं, त्या पत्रिका मी 6 मांडलेत. तर आपला हा क्लास कसा आहे की विश्लेषण तुम्हाला इतकं सोपं जाणार आहे की त्या क्लासच्या ती जी क्लिप आहे, 2.5 तासाची क्लिप आहे तर गेल्या वेळच्या क्लासची, त्याच्यात पत्रिका स्क्रीनवर दिसतात, फॉर्म्युला स्क्रीनवर दिसतो, सोडवलेली पत्रिका स्क्रीनवर दिसते, त्याचं विश्लेषण मी साइड बाय साइड केलेलं तुम्हाला ऐकायला मिळतं. अशी 1 वर्ष तुम्हाला ती क्लिप मी तुम्हाला देणार. पहिली कुठली देणार? त्या क्लासची क्लिप तुम्हाला मी देऊन टाकणार. तुम्ही नाव नोंदवलं, तुम्ही आत्ताचा ग्रुप आहे ना, तो तुम्हाला विनामूल्य प्रास्ताविकाचा आहे, जे त्या क्लासची पुढच्या क्लासची फी भरतील. आज शुक्रवारी ते व्याख्यान झालं आज, तर पुढच्या शुक्रवारी रात्री 12 पर्यंत जे फी भरतील, फी किती भरायचे? 2100 रुपये.
2100 रुपये भरून मला जे रसीद पाठवतील व्यक्तिगत अकाउंटला, त्यांना मी त्या ग्रुपवर जॉईन करेन की ज्याच्यामध्ये गतजन्म कुंडली हा जो शब्द आहे ना, ज्याला आपण प्रास्ताविक म्हटलंय, तो काढून टाकेन. आणि मग एक ग्रुप तयार होईल स्टुडंटचा की ज्याच्यामध्ये 2100 रुपये गुगल पे केलेल्याची रसीद असेल, त्याचं नाव मी लोड करेन, त्याच्या नंबर नाव लोड होईल. त्या ग्रुपला ती झूम लिंक येईल. पण आठवडाभर, आता उद्या आजपासून म्हणजे उद्या शनिवारपासून पुढच्या शुक्रवारी रात्रीपर्यंत जे पैसे भरतील, ज्यांची नाव नोंदणी होईल, ते 2100 रुपयात स्टुडंट झाले, त्यांना गेल्या वेळेची क्लिप 2.5 तासाची मी त्यांच्या लिंकवर शनिवारी रविवारी, शुक्रवारपर्यंत बुकिंग करेन, शनिवारी रविवारी मी ती क्लिप त्यांना अटॅचमेंट त्याची देऊन टाकेन त्यांच्या ईमेल आय डीवर. बरोबर. त्यानंतर आठवडाभर त्यांनी ती 4-5 वेळा ती क्लिप अभ्यासायची. त्यात सगळं एका क्लिपमध्ये सगळंच दिलंय, पत्रिका दाखवली, कॅल्क्युलेशन सगळं दाखवलंय, सोपं झालंय. तो तर्क ऐकायचा, ती क्लिप 4-5, म्हणजे तुम्ही काय होईल, एक आठवडा पुढचा आहे तो अभ्यासाचा आहे, तुमच्या अभ्यासाचा, दिलेल्या क्लिपच्या अभ्यासाचा. त्यानंतर काय होईल, समजा कोणी जर राहून गेलं, त्या आठवड्यात कोणी नावनोंदणी केली नाही, पुढच्या आठवड्यात जर नावनोंदणी केली पुढच्या, तर मात्र त्याला फी 2100 पडणार नाही, त्याला या क्लासची खरी फी पडेल, खरी, की जी 3000 रुपये आहे. हे लक्षात ठेवा की पुढच्या शुक्रवारी रात्रीपर्यंत बुकिंग केलं तर फी 2100, ती कमी करून तुम्हाला 2100. पण त्याच्या पुढच्या आठवड्यात आलात तर घेईन मी, एक आठवडा गॅप आहे, घेईन मी तुम्हाला, आणि ते घेताना फी 3000 पडेल, हे लक्षात ठेवा. बरं, तुम्ही फी भरून नावनोंदणी झाली, ग्रुप तयार झाला की मग काय होईल, त्या ग्रुपवर सुद्धा तुमची नावं टाकेल, ताबडतोब मी क्लिप टाकेन, म्हणजे तुम्हाला बघता आली नाही का, आठवडाभर वाचता येणार, कारण त्या ग्रुपवरच ती क्लिप आलेली असेल 2.5 तासाची, ती ज्यांनी अभ्यास करावा वारंवार. त्यानंतर आठवडा गेल्याच्या नंतर तुमचा अभ्यास झाल्यावर मी एका रविवारी सकाळी, बरोबर, 10 ते 12 तो क्लास घेईन, म्हणजे ऍडिशनल तुम्हाला शिकवायला. त्यासाठीच्या ज्या 5 पत्रिका वेगळ्या, या 6 नव्हे, या 6 सोडवलेल्या तुम्हाला मिळालेल्या आहेत, 5 पत्रिकांच्या PDF मी तुम्हाला शनिवार रविवारी जशी ती क्लिप टाकेन, सोमवारी मी तुम्हाला त्या क्लिप टाकेन, त्या लोकांना कुठल्या 10 पानं पत्रिका, आणि त्या आपण रविवारच्या क्लासला परत एकदा या 6 पत्रिकांप्रमाणे सोडवणार, त्याचं रेकॉर्डिंग करणार. तुमच्याकडे असं PDF असतील, पत्रिकांची दोन्ही कागद असतील, त्या सोडवणार. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, सोपा आहे, तुम्हाला येतो आहे, सोडवून त्याचं विश्लेषण करणार, त्याचं रेकॉर्डिंग करणार, आणि तेही तुम्हाला देणार. ते दुसरं रेकॉर्डिंग मिळालं तुम्हाला. आणि तो क्लास जेव्हा मी कंडक्ट करेन, तेव्हा पूर्वीचे 65 जण आणि आत्ताचे खूप जणांनी मला हा क्लास जॉईन करायचे, खूप म्हणजे खूपच, म्हणजे मी ऍडमिशन देऊ शकेन का नाही शंका आहे, इतक्या जणांनी मला सांगितलंय. तर त्या एकत्र करणार आणि ती मोठी बॅच कंडक्ट करणार. म्हणजे साधारण शेड्यूल असं आहे की पुढील एक आठवडा 2100 रुपये भरून तुम्ही नोंदणी करा, तुम्हाला क्लिप मिळवा, लगेच शनिवार रविवारी क्लिप मिळवा, ती बघायला सुरुवात करा. सोमवारी पुढच्या क्लासच्या, त्याच्यानंतरच्या रविवारच्या क्लासच्या 10 पानी PDF मिळवा. त्या पत्रिकांवर तुम्ही तुमच्या अर्थाने नजर टाकून ठेवा, पाहिजे तर 6 पत्रिका तुम्हाला माहिती आहे. त्या क्लासमध्ये मी 5 पत्रिकांचं विश्लेषण करेन, उपाय सांगेन, सगळं करेन, त्याचंही रेकॉर्डिंग होईल, आणि ते रेकॉर्डिंग सुद्धा त्यानंतर एक 4-5 दिवसांनी त्या ग्रुपवर, तुमचा तो ग्रुप आहे त्याच्यावर टाकलं जाईल. मग तुम्ही आणखी ग्रुपवर 1 वर्ष ठेवता नाही, मग ग्रुपवर टाकणं हा तात्पुरता उपाय आहे. त्यानंतर व्यक्तिगत तुम्हाला ईमेल पाठवून गुगल ड्राईव्हच्या तर्फे तुम्हाला अटॅचमेंट दिली जाते 1 वर्षासाठी. त्यामुळे तुम्हाला तो विषय परिपूर्ण येतो, पक्का येतो. आणि 3 दिवसात शिका किंवा आता ते ग्रुपवरनं काढून टाकू नाही, PDF तुम्हाला त्यात दाखवलेत, 1 वर्षासाठी तुम्हाला त्या बघता येतात. 10 पानी PDF तुम्हाला घरी पाठवलेत, तुम्हाला केव्हाही त्याचा अभ्यास करता येतो, केव्हाही. तर याचा अर्थ असा की तुम्ही सराव म्हणून त्या पत्रिका बघा की अशी पत्रिका का बनवली मी,
गत जन्माची तारीख अमुक का आली, तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहे. याचा अर्थ तुम्ही क्लास अटेंड कराल त्या दिवशी 90% विषय तुम्हाला येऊ लागला असेल, इतका तो सोपा आहे. विश्लेषण जेव्हा तुम्ही 11 पत्रिकांचा ऐकाल, 11 त्याचे उपाय ऐकाल, संचित दोष कसा शोधायचा, त्याचा उपाय काय सांगायचा, गतजन्मीचं नाव कसं सांगायचं, गतजन्मीचं कार्यक्षेत्र कसं ओळखायचं, या जन्मीचा उद्देश कसा ओळखायचा, या जन्मीचा उद्देश, कारण गतजन्माच्या अपूर्ण वासने म्हणजे ह्या जन्मीचा उद्देश तोही ओळखता येतो. गतजन्मी मनोमय कोशात नेमकं काय ठसठसत होतं, काय पीडा होती, गतजन्मीच्या मनोमय कोशात काय होतं, हे सगळं अंदाज आल्यामुळे तुमची मनोभूमिका या जन्मीची तुम्हाला जास्त चांगली कळते. की तुम्ही असे फिलॉसॉफर का झालात, तुम्ही ज्योतिषाकडे का वळलात, हे तुम्हाला कळायला लागतं. आणि त्यामुळे गतजन्म कुंडली आणि ह्या जन्माची कुंडली अशा दोन्ही कुंडल्या तुम्हाला उत्तम कळतात. 11 सोडवलेल्या पत्रिका तुमच्याकडे असतात, त्याची विश्लेषण केलेल्या 11 पत्रिकांच्या क्लिप्स 2-2, 2.5 तास आणि 2 तास खूप मोठं मटेरियल 1 वर्षासाठी तुमच्याकडे असतं. आणि जगातले तुम्ही 125 ज्योतिषीच असे असतात की जे ऑथेंटिक गतजन्म कुंडली मांडतात. ऑथेंटिक का? कारण ज्योतिषात असं तुम्हाला ऐकायला मिळतं, फार गमतीशीर प्रकार असतात की शनी कर्माचा कारक, तो खरा नाही कर्माचा कारक, पण जाऊ दे, त्या ज्योतिषी म्हणतो की तो कर्माचा कारक लग्नी लिहा आणि पत्रिका फिरवा. इतकं सोपं असतं. तर डीएनए, जीन्स, आरएनए किंवा तुम्ही म्हणाल की गतजन्मीचा मनोमय कोश, ज्ञानमय कोश, त्याचा आढावा घेणं, चित्रगुप्ता समोर ते कशासाठी एवढं पाहिजे? कशासाठी ग्रहबिंदू ओळखले पाहिजे? इतकं सोपं नाही आहे ते. आणि म्हणून सांगतो, जे शिकणार असाल ना कुठे, तर एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. शिकवणाऱ्या माणसाने तर्काने ते मुद्दे मांडले आहेत का? त्याने स्वतः त्याच्या तर्काच्या नियमांचा अनुभव, प्रचिती घेतली आहे का? आणि तो तुम्हाला खात्री देतो आहे का की मी तुम्हालाही प्रचिती देईन? हे प्रचितीचं शास्त्र आहे ना, हे काही थिअरीचं शास्त्र नाही. मी म्हणालो म्हणून काही होत नाही या शास्त्रात. तुम्हाला अनुभव घेता येईल असं ज्ञान तो गुरु ज्याच्याकडे तुम्ही शिकता तो देतो आहे का? तो काय म्हणतो त्याच्यावर जाऊ नका. म्हणाला काय, मी इथे बसून काही सांगेन तुम्हाला आत्ता, पण मला जे आश्वासन दिलंय की मी पत्रिका सोडवेन, मी त्या मांडेन, ते फॉर्म्युले मी शोधले आहेत. जगातला म्हणतोय, एकाही ठिकाणी इंटरनेटवर माणसाकडून क्लासला ते ज्ञान तुम्हाला मिळू शकत नाही. नक्की संशोधन मी केलंय, तर जगात दुसरीकडे मिळेल कसं तुम्हाला? याचा अर्थ मला खात्री आहे, ते मी वापरले आहे. 51 वर्ष मी हे करतोय सगळं, मी ते वापरले आहे, त्याची प्रचिती घेतली आहे. गतजन्मावरनं लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. असं ऑथेंटिक प्रचितीजन्य संशोधनावर आधारित आगळं वेगळं जगात कोणाकडेही नाही असं ज्ञान घेण्याची संधी जेव्हा मिळेल, तेव्हा कधीही सोडू नका. ती संधी कधी नका सोडू. कारण तशी संधी सोडली तर संधी म्हणेल की याला सोन्याचं चांगलं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट समोर ठेवलं तर कळत नाही याला, याचा विवेक जागेवर नाहीये, सुज्ञपणा याचा हरवलेला दिसतोय. तेव्हा मी काय शिकवेल हे जे लिहित त्याला नाहीये महत्व. मी तुम्हाला म्हटलं की 1 वर्ष क्लिप देईन, तर ती मला दिलीच पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं की मी 11 पत्रिका सोडवून दाखवलेल्या आहेत, दाखवल्याच पाहिजे. 11च्या ऐवजी 15 चालतील, पण 11च्या ऐवजी 10 नाही चालणार. मी जर तुम्हाला म्हटलं की अमुक अमुक पूर्वीच्या इतर क्लासना पीडीएफ तुम्हाला देणार, देणार म्हणजे देणार, त्याच्यात शंका असता कामा नये. गुरुची पहिली कमिटमेंट तो जे बोलतोय ते पूर्ण करण्याची आहे. दुसरी कमिटमेंट त्याला तर्काने आणि प्रचितीजन्य शिकवण्याची आहे. आणि तिसरी कमिटमेंट फक्त मला आलं असं नाही, तर ते तुम्हालाही येईल अशा सोप्या पद्धतीने शिकवणं, ही त्याची तिसरी कमिटमेंट आहे. या तिन्ही कमिटमेंट सांभाळतो, पूर्ण करतो, त्याचा क्लास त्याच्याकडे शिकायला तुम्ही बिनदिक्कत जायला हरकत नाही. बरोबर?
कारण इतकं लाख मोलाचं ज्ञान तुम्हाला जे उपलब्ध होतं 2100 रुपयात, फार फार तो उशीर केला तर 3000 रुपयात. कुठेही जगात तुम्हाला जर इतकं मौलिक ज्ञान 3000त मिळालं ना, तर मला येऊन सांगायचं की यांनी इतकं मौलिक ज्ञान नाही. मला खात्री आहे 51 वर्षानंतर त्याची. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की या संधीचा फायदा घ्या. अतिशय सोपेपण, अतिशय सोपे. म्हणजे एक वेळ ना खरी पत्रिका पंचांगावरनं बनवलीत ना, तर तुम्हाला ते गणित कॉम्प्लिकेटेड वाटेल. इथे काही नाही, फॉर्म्युला सोपा, कॉम्प्युटरला लोड करा, टाइम, डेट आणि प्लेस, आणि तुम्हाला पत्रिका छापून मिळेल. ती गतजन्माची असेल तसं त्या पत्रिकेवरती नावाच्या पुढे लिहायचं प्रिव्हियस बर्थ. मी त्याच पत्रिका छापतो कॉम्प्युटरवरनं, त्याला PB प्रिव्हियस बर्थ असं लिहितो. मग त्यावरनं ती छापलेली पत्रिका कॉम्प्युटरची तुम्हाला पूर्ण वापरता येते. आणि ती कशी वापरायची हे समोर ठेवून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्या क्लासच्या वेळेला. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या संधीचा लाभ घ्या असं मला वाटतं. आणि म्हणून आता मी शक्य तेवढं सगळं तुम्हाला सांगितलंय. बरंच काही तुम्हाला सांगायचं होतं की ते जीन्स ऑपरेट होतात, ते प्रारंभ आहे आपल्या अस्तित्वाचा, आपल्या प्रकटीकरणाचा, ते आद्य देवता आहे, असं सगळं आपल्या देहातली ती आद्य देवता आहे. आपण देहातच असते ही आद्य देवता. अथर्वशीर्षात काय म्हटलंय, मूलाधार स्थितोऽसि नित्यम असं म्हटलंय ना. तर याचा अर्थ असा, मूलाधार चक्र तुमच्याचकडे आहे. तर तुमच्या देहबिंदूंना कर्मचक्राने स्टिम्युलेट करून तुमच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या, उपाय कसे सुचवायचे, प्रतीक जवळ बाळगून काय फायदे मिळवायचे, असं परिपूर्ण शास्त्र तुम्हाला शिकायला मिळतं. आणि 1 वर्ष तुम्ही ते कितीही वेळा ऐकू शकता, कितीही वेळा. या सगळ्याचा फायदा तुम्ही जरूर घ्यावा. आणि उद्यापासून त्याचं मला व्यक्तिगत संपर्कात येणे अत्यंत आवश्यक. गुगल पे माझ्या याच नंबरवर, माझ्या फोन नंबरवर तुम्ही करू शकता. ती रिसीट मला शेअर करायची, तुमचं नाव त्याच्यावर लिहायचं किंवा या क्लासचं नाव लिहायचं. नाव तुम्हाला मी नंतरही विचारू शकतो की तुम्ही पाठवली रिसीट, तुमचं नाव लिहा. पण नाव लिहिलं तर बरं होईल. मग तुमच्या ग्रुपमध्ये नाव गेल्यावर तो ग्रुप तुम्हाला दिसू लागला का ते कन्फर्म करायचं की झालं. शनिवार रविवारी तुम्हाला ती क्लिप मिळणार, त्या ग्रुपवर दिसणार तुम्हाला. आणि आठवडा झाला, पुढचा क्लास झाला की दोन्ही क्लिप तुमच्या ईमेलवर वेगळ्या प्रकारे तुम्हाला मिळणार. आणि त्या 1 वर्ष मिळणार. क्लास झाल्यानंतर 1 वर्ष पुढचं, म्हणजे अगदी परिपूर्ण विषय येईल. त्यावेळी माझाच आत्ताचा नंबर, फोन नंबर वापरा, गुगल पे करा. तुम्हाला जर कोणाला वाटलं की नाही गुगल पेची फॅसिलिटी नाहीये, मला तुमचे बँक डिटेल्स हवे, तर त्याच फोनच्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला सांगा की मला तुमचे बँक डिटेल्स द्या. तुमची रिसीट मला मिळाली की पुढचा टप्पा तुमचं नाव त्या ग्रुपवर येणे. आणि तो ग्रुप तुम्ही बघितलात की तुमची ऍडमिशन पूर्ण झाली. बरोबर. हे सगळं तुम्ही करावं आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. कारण ह्या 125 जणांना मी कर्मसिद्धांत म्हणून जे व्याख्यान नंतर, क्लास झाल्याच्या नंतर एकत्र देणारे, एकत्र ते तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे. कारण तुम्ही सतत कर्मस्थ करत असता. आताही मी कर्मस्थ करतोय बोलण्याचं. तर कर्माशिवाय माणूस 1 सेकंदही जगू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही, असं भगवद्गीतेत म्हटलंय. कर्म विहीनता अशा अस्तित्व, असं अवस्था माणसाची नसते. क्षणोक्षणी तो कर्म करतोय, त्याचे प्रतिसाद, कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य. मग तुम्ही भविष्य ज्योतिषशास्त्र अभ्यासता, मग काळ, अवकाश, गती, टाइम, स्पेस, वेलॉसिटी, माणसाच्या देहामध्ये DNA, RNA आणि जीन्स याचं प्रकटीकरण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तुम्हाला ते मला हवंय तसं सायंटिफिकली जरी कळणार नसेल, कारण ज्योतिषाला ज्योतिषी चांगला होण्यासाठी 48 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला लागतो. ज्ञान म्हणजे काय असा पण अभ्यास करायला लागतो. माझी भावना निर्मिती झाली, मी त्या वासनेत अडकलो, मनोमय कोश निर्माण झाला, म्हणजे काय झालं, याला कॉग्निटिव्ह न्यूरो सायन्स असं म्हणतात. इतका व्यापक विचार तुम्ही करावा अशी नाही माझी अपेक्षा. माझं 51 वर्षाच्या तपश्चर्येचा सार मी तुम्हाला द्यायला बसलोय समोर. तर त्या संधीचा फायदा घेण्याचा विवेक
त्या संधीचा फायदा घेण्याचा सुज्ञपणा तुम्ही दाखवलात तर तुम्ही नक्की उत्तम ज्योतिषी व्हाल, नक्की सुज्ञ ज्योतिषी व्हाल आणि तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं आणि अखिल मानव जातीचं तुम्ही कल्याण करू शकाल. इतके चांगले ज्योतिषी तुम्ही नक्की व्हाल अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथे मी थांबतो.